नमस्कार मंडळी, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि मी कामावरून आले ना तेव्हा संध्याकाळचे 6 वाजले होते. मग मी फ्रेश झाले आणि इकडे किचन ओट्यावर बघा मुलाने कसा पसारा घालून ठेवला होता. मग मी माझ्या बॅगमधले डबे काढून धुवायला घेतले आणि सर्व भांडे गोळा करून आहे ना बेसिनमध्ये ठेवली. मग मला ना चहा बनवायचा होता आणि जेवणाची पण तयारी करायची होती. तर कामावरून सुटल्यावर आहे ना खूप आनंद होतो की चला आता घरी जायला भेटणार लवकर. पण कशाचं काय, घरी आल्यानंतर ना आपण दुसऱ्याच कामावर आलेलो असतो. पण काय करणार, आपल्या मुलाबाळांसाठी घरासाठी जॉब करावा लागतो. मग इकडे ना मी चहा ठेवला, मस्त आलं वगैरे किसून घातलं, साखर घातली, चहा पावडर टाकली आणि चहा ठेवला. आणि मग चहा पिल्याशिवाय आहे ना तर तरी वाटतच नाही काम करण्यासाठी. आणि ना चहाशिवाय डोकं पण चालत नाही. मग आहे ना इकडे सकाळी ना मी भांडे घासून जाते, किचन ओटा आवरून वगैरे सगळं स्वच्छ करून जाते. पण नंतर आहे ना मुलगा परत भांड्याचा पसारा घालून ठेवतो ओट्यावर. मग इथे सर्व भांडी मी जी सकाळी घासून ठेवली होती ना ते मी ते मांडायला घेतली. आणि मी डाळ भाताचा कुकर लावायसाठी ना डाळ आणि तांदूळ आहे ना त्याचे डबे मी वर काढून ठेवले. आणि वरणासाठी जर तुम्हाला ना डाळ मऊ शिजवायची असेल ना तर डाळ आहे ना 15 मिनटं आधी आहे ना शिजवायच्या आधी भिजत घालून ठेवायची स्वच्छ धुवून. आणि मग आहे ना 15 मिनटं डाळ भिजत घातली ना की डाळ आहे ना अगदी 3 शिट्ट्यामध्ये ना अगदी मऊसूत डाळ शिजते. तर मग वरण बनवायच्या आधी ना तूर डाळ आणि मूग डाळ मी मिक्स करून आहे ना धुवून आहे ना स्वच्छ भिजत घालून ठेवली. 2-3 पाण्याने स्वच्छ धुतली आणि भिजत घातली. तर आजचा माझा मेनू आहे ना वरण भात आणि उकडलेला अंड असा होता. कारण आज आहे ना भाजीला काय नव्हतं आणि मटकीला भिजत घालून मोड आणायला ठेवले होते सकाळच्या भाजीसाठी. मग इकडे ना चहा माझा तयार झाला होता आणि मी आणि माझ्या मुलाने चहा घेतला. चहा घेऊन झाल्यानंतर आहे ना मी केसांना ना थोडंसं तेल लावायला घेतलं. वरून फक्त तेलाचा हात फिरवला केसांवर. म्हणजे डोक्याची जी त्वचा असते ना त्याला मी तेल नाही लावत, फक्त वरून केसांना लावते. कारण आहे ना एका टाईमला ना माझे खूप केस गळत होते. म्हणजे इतके केस गळत होते की ना 3 केसांचे विग तयार झाले असते जर मी ते गळलेले केस साठवून ठेवले असते तर. आणि हे केस गळायचे कमी म्हणजे आत्ता म्हणजे कमी झालेत केस गळायचे. पण आहे ना मी ना खूप सारी तेलं शॅम्पू वगैरे ना खूप सारं काय काय ट्राय केलं तेव्हा ना मला काहीच फरक पडत नव्हता केसांवर. मग मी ना यूट्यूबला ना खूप सारे व्हिडिओ बघितले. म्हणजे त्याच्या असे खूप सारे व्हिडिओ बघितल्यानंतर मला एक ट्रिक समजली. मग मी तुमच्यासोबत ती शेअर करणार आहे ती ट्रिक. आणि त्याच्यावर मी डिटेल व्हिडिओ पण बनवणार आहे. आता आहे ना हे जे माझे केस दिसत आहेत ना ते आधी लांब आणि खूप दाट होते. मग इतके केस गळती झाली ना की केस विंचरायला पण मला भीती वाटायला लागली. म्हणून मी आहे ना केस कापले आणि सारखे बांधलेले असतात ना म्हणून ते असे दिसतात. तर केसांना तेल लावून झाल्यावर आहे ना मी झाडू मारून घेतला आणि भांडे घासून घेतली. घरातला पसारा पण थोडाफार होता तो आवरला. आणि डाळ भाताचा कुकर लावला होता. मग कुकर थंड झाला होता. मग डाळीला म्हणजे वरणाला फोडणी दिली आणि मग फरशी पुसली आणि कपडे धुवून घेतले आणि केस पण धुतली. आता ना माझी सर्व कामे आवरली होती आणि कपडे वाळत घालायचे होते. मग कपडे वाळत टाकणे हा एक प्रॉब्लेमच असतो इकडे मुंबईला. कारण खूप साऱ्या घरांमध्ये आहे ना जागाच नसते कपडे वाळत टाकायला. मग इकडे ना मला असं वर चढून आहे ना कपडे वाळत टाकायला लागतात. इथे मी अशा वर दोऱ्या बांधलेल्या आहेत तर कपडे वाळत घालण्यासाठी. मग काल रात्री धुतलेली कपडे होती ती मी काढून घेतली आणि ओली कपडे मी वाळत टाकली. नंतर मग मी इकडे ना मला कपड्यांच्या घड्या घालायच्या होत्या. मग त्या कपड्यांच्या घड्या घालून घेतल्या आणि जेवायला पण बसायचं होतं. मग मी काय केलं, केस मोकळी सोडली जरा आणि म्हणजे सुकायसाठी. कारण मी सकाळी केस धुत नाही, सकाळी धुतली ना केस की मग ती वाळत नाहीत आणि मला केस मोकळं सोडून कामं होत नाहीत. मग मला बांधून ठेवावे लागतात आणि मग ते ओलीच राहतात केस. मग मी संध्याकाळची केस धुते. तर मग इथे माझं सगळं आवरलं होतं. केस पण मी अशी सुकायला म्हणजे मोकळी सोडली आणि जेवायला बसायचं होतं. तर मग मी इकडे ना अंडी सोलायला घेतली. म्हणजे मी शिजवून ठेवली होती अंडी, ती सोलायला घेतली. अंडी सोलून घेतली आणि माझा मुलगा ना गाजरं खात नाहीत. तर मी काय करते, गाजराचा ज्यूस त्याला करून देते किंवा मग डाळीमध्ये म्हणजे डाळ उकडताना त्याच्यात गाजरं चिरून टाकते आणि मग ती गाजरं शिजतात. मग त्याचं ना वरण बनवते आणि त्याला देते. मग तो त्या आवडीनं खातो. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा असं.
तुम्ही पण असं ट्राय करून बघा डाळीमध्ये गाजर शिजवून. पण डाळीमध्ये जेव्हा गाजर शिजायला टाकाल ना तेव्हा त्याच्यामध्ये थोडंसं मीठ पण टाका, म्हणजे ते गाजरांना जरा चवदार लागतात आणि छान लागतं. माझ्या मुलाला तर आवडतं असं डाळीत गाजर शिजवलेलं. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, सपोर्ट करा आणि कमेंट करा आणि लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.